श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 18. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण, संग्रामी हे कवण, कारुण्य तुझे. कारुण्य युद्धभूमीवर मनामध्ये येणं हा मूर्खपणा आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सांडी हे मूर्खपणा. अर्जुना, हे मूर्खपणा, हे लक्षण सोडून दे. उठी घे धनुष्य बाण. उठ, उभा रहा आणि हातामध्ये धनुष्य बाण घे. संग्रामी हे कवण, कारुण्य तुझे. या युद्धभूमीवर, या युद्धाच्या प्रसंगी हे कारुण्य तुझ्या मनामध्ये येणं हाच मुळी मूर्खपणा आहे. आणि हेच देहबुद्धीचं लक्षण आहे. पुढे म्हणतायत, हा गा तू जाणता, तरी न विचारिसी का आता, सांगे झुंजा वेळे सदयता, उचित काही. अरे अर्जुना, तू जाणता आहेस, विचार करणारा आहेस, बुद्धीचा वापर करणारा आहेस, मग असं असताना तुझा विचार कुठे गेला? युद्धाच्या वेळेला अशी सदयता मनामध्ये येणं हे उचित आहे का? हे योग्य आहे का? हा गा तू जाणता, तरी न विचारिसी का आता, सांगे झुंजा वेळे सदयता, उचित काही. सांग बाबा, या वेळेला ही दयाबुद्धी, प्रेमबुद्धी, आपुलकी, माया, ममता हे उचित आहे का? हे असतीये कीर्तीसी नाशू, आणि पारत्रिकासी अपभ्रंशू, म्हणे जगन्निवासू अर्जुनाते. अरे बाबा, या सगळ्या गोष्टी तुझी असलेली कीर्ती नाहीशा करतील. आणि मृत्यूनंतर तुला नरक यातना भोगायला भाग पाडतील. पारत्रिकासी अपभ्रंशू, नाही का? पारत्रिकासी अपभ्रंशू म्हणजे मेल्यानंतर जे काही तू परलोकामध्ये जाणार आहेस त्याचा अपभ्रंश होईल. म्हणजे स्वर्गप्राप्ती होण्याऐवजी तुला नरक प्राप्ती होईल. अस्वर्ग्यम म्हणजे स्वर्गामध्ये जाता येणार नाही, असं जगन्निवासू असणारा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो. हे असतीये कीर्तीसी नाशू, तुझी असलेली कीर्ती नाश करून टाकेल. आणि पारत्रिकासी अपभ्रंशू, मेल्यानंतर तुला परलोकामध्ये जाताना अस्वर्ग्यम म्हणजे स्वर्गाची प्राप्ती न होता तुला नरक यातना भोगाव्या लागतील. म्हणे जगन्निवासू अर्जुनाते. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण जो या जगाचा निवास आहे, जगन्निवास आहे, तो अर्जुनाला म्हणाला. आता आपण गीतेतला 3रा श्लोक बघूया.
क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप। क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप। क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप। याचा अर्थ आपण बघूया। हे पार्था, अशा हीन असणाऱ्या नपुंसकतेची कास धरू नकोस. असं वागणं तुला शोभत नाही. अंतःकरणाचा असा क्षुद्र असणारा दुबळेपणा तू सोडून दे आणि हे परंतप उठ. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पार्थ म्हणतायत. पार्थ म्हणजे कुंतीचं एक नाव पृथा असं आहे. त्या पृथेचा पुत्र म्हणून त्याला पार्थ असं म्हटलं. आणि भगवान त्याला सांगतायत, अरे अर्जुना, अरे पार्था, अशा या दुर्बलतेला तू बळी पडू नकोस. हे मानसिक दौर्बल्य तुझ्यासारख्या शूरवीर माणसांना उचित दिसत नाही. परंतप असंही म्हटलेलं आहे, म्हणजे शत्रूंना ताप देणारा महापराक्रमी असा राजा असणाऱ्या अर्जुना, अरे शत्रूंना ताप देणाऱ्या परंतप असणाऱ्या अर्जुना, हृदयाचं हे दौर्बल्य तू टाकून दे, उठ. इथे क्लैब्यम हा शब्द वापरलेला आहे. क्लैब्यम म्हणजे हिजडा, नपुंसक किंवा बलहीन असणारा, पुरुष असून सुद्धा स्त्रीसारखं अबलेसारखं वागणारा, शारीरिक दुर्बलता असणारा, काहीतरी उणं असणारा, असा शब्द भगवंत वापरतायत. क्लैब्यमचा शब्दशः अर्थ ज्याच्यामध्ये थोडासा कमीपणा आहे असा. पुरुषामध्ये पुरुषार्थ जर कमी असेल असा. मग आपण याचा अर्थ कसा घ्यायचा? तर भगवंत म्हणतात, अरे बाबा, तू महावीर आहेस, महापराक्रमी आहेस, पण तुझी वीरता, तुझं शौर्य इथं कमी पडतंय. आणि एखाद्या अबलेसारखा तू कारुण्याने ग्रासून गेलायस आणि रडत बसलायस. असं कारुण्य येणं हीच तुझी क्लैब्य अवस्था आहे. हिंदीमध्ये ज्याला डरपोक म्हणतात किंवा मराठीमध्ये भ्याड म्हणतात, किंवा आणखीन एक शब्द आत्मविश्वास नाहीसा झालेला, आत्मविश्वास डळमळीत झालेला, किंवा इंग्लिशमध्ये
कॉन्फिडन्स नसलेला, मग अशा माणसाने काय करावं? तर याचा एकच उत्तम मार्ग म्हणजे आपल्या सद्गुरूंना किंवा भगवंताला जवळ करणं, त्यांचा सल्ला घेणं, त्यांचं मार्गदर्शन घेणं, त्यांना शरण जाणं. किंवा आपण जी गोष्ट करत असतो ती करत असताना ते आहेत, ते पाहता आहेत असा भाव कायम मनात ठेवणं. म्हणजे मग आपल्या हातून चुकीचं वर्तन घडणारच नाही. कोणीही जरी नसलं तरी भगवंत आहे, माझे सद्गुरू माझ्या हृदयात आहेत आणि ते माझं हे कृत्य बघत आहेत, असा भाव मनात असला म्हणजे हृदयामध्ये दुर्बलता येत नाही. हृदय दौर्बल्य येणं हे क्षुद्रपणाचं लक्षण आहे. जर माझे गुरु, जर माझा भगवंत, जर माझा परमात्मा परमेश्वर, जर माझे स्वामी माझ्याबरोबर आहेत तर मी घाबरू कशाला? दौर्बल्य याचा अर्थ भीती, डरपोक, घाबरलेला. म्हणजेच ज्याचा आपल्या गुरूंवर, ज्याचा भगवंतावर, ज्याचा स्वामींवर विश्वास नाही, ज्याची श्रद्धा कमी पडतीये, ज्याला त्यांच्यावर भरोसा वाटत नाही, आणि म्हणून जो घाबरलेला आहे, हवालदिल झालेला आहे, अशा माणसाला ते आहेत, ते पाहता आहेत ही भावनाच एक प्रकारचं धैर्य देते. आणि या भावनेमुळे त्याचं मनाचं दुबळेपण कमी होतं. मनाची हीन दीन अवस्था बदलते. तो धैर्यवान होतो, सामर्थ्यवान होतो, त्याची वीर वृत्ती परत येते, अंगामध्ये वीरश्री संचारते. भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतायत, अर्जुना तू घाबरलायस हे ठीक आहे, पण मी तुला आता गीता सांगणार आहे आणि गीता ऐकून तरी तू उठून उभा राहायला पाहिजेस. आणि अर्जुनाने असं करावं अशी भगवंताची अपेक्षा आहे. त्याने स्वतःला सावरावं, आपल्यामधला हा दुबळेपणा टाकावा, मनामध्ये वीर वृत्ती धारण करावी, त्याने स्वतःला सावरावं आणि युद्धाला तयार व्हावं. म्हणूनच केवळ तुझं हे हृदय दौर्बल्य अत्यंत क्षुद्र आहे असं म्हटलंय. आता गीता ऐकून तरी तू उभा राहायला पाहिजेस असा जो भगवंताचा अभिप्राय आहे, त्याच्याबद्दल बाबा बेलसरे काय म्हणतात पहा. इथे भगवद्गीतेला गीता हा शब्द का वापरलेला आहे, याला फार खोल अर्थ आहे. गीता याचा अर्थ गीत, गीत म्हणजे गायन, संगीत. माणूस गातो केव्हा, जेव्हा त्याला आनंद झाला असतो तेव्हा तो गातो, नाचतो, उड्या मारतो, नृत्य करतो, गायन करतो. आणि या सगळ्या गोष्टी
आपल्याला झालेला आनंद व्यक्त करणारे आहेत. स्वतः भगवान हा सच्चिदानंद स्वरूप आहे. तोच साक्षात आनंद आहे. आणि मग भगवंत जेव्हा बोलतो ते बोलणं सुद्धा आनंद स्वरूपाचंच असतं. त्यातून आनंदच भरून वाहत असतो. आणि म्हणून भगवंताच्या मुखातून बाहेर आलेली सारी वचनं ही आनंद स्वरूपच आहेत. आणि गायन करण्यासाठी उद्युक्त करणारी आहेत. हेच याचं मर्म आहे. आनंद असेल तरच गायन. आणि म्हणून गीता ही गाण्यासारखीच आहे. कारण त्याच्यामध्ये संपूर्ण आनंदच भरलेला आहे. आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.